हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो हा आहे आमचा सेकंड डे केरलामधला. आज आम्ही इथून चेकआउट करणार आहोत आणि जाणार आहोत टेकडी असं काहीतरी लोकेशनचं नाव आहे. आधी ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आजच्या दिवसाचं आम्हाला. चला आधी ब्रेकफास्ट करूया. आणि रेडी तर आम्ही ऑलमोस्ट झालं आहे, आमचं सर्व रेडी झालं आहे, फक्त निघायचं बाकी ब्रेकफास्ट करून. तर चला चाललो आता मी ब्रेकफास्ट करायला. बघूया काय आहे ब्रेकफास्टमध्ये आज पण असं बुफे टाईपच आहे, अनलिमिटेड. दाखवते मी काय काय आहे. हे तर जे आपण रेग्युलर खात होते, ब्रेड, डोसा, सांबार, पुरी भाजी आणि इथे तर टी कॉफी वगैरे. आवाज येत असेल नसेल कारण की म्युझिक चालू आहे बॅक साईड. सो ब्रेकफास्टमध्ये आज आम्हाला आहे डोसा, पुरी भाजी आणि हे ऑमलेट वगैरे आहे जे की मी नाही घेतलं. अँड आज आम्ही या प्रॉपर्टीमधनं चेकआउट करणार आहोत. सो मला तर ही प्रॉपर्टी खूप जास्त आवडली, खूपच जास्त आवडली. छान ॲम्बियन्स आहे आणि छान त्यांनी डेकोरेट वगैरे करून ठेवले कॉम्प्लेक्स. आणि क्लिनिंग हायजेनिकच्या बाबतीत तर खूपच छान आहे. माझं तर या रिसॉर्टमध्ये एक्सपिरियन्स खूपच छान होता. सो आमचं सर्व सामान टॅक्सीमध्ये ठेवलेलं आहे आम्ही. ही टॅक्सी पण आलेली आहे आमची. आता मी चेकआउट करतो इथून. चलो. सो निघालो आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आहे दुसऱ्या लोकेशनला जाण्यासाठी. सो टेकडीला आम्ही आता पोचलो आहे. आता इथे आम्ही चाललो आहे एलिफंट राईड करण्यासाठी. आता आम्ही आधी तिकीट्स वगैरे घेतो आणि मग जातो राईड करण्यासाठी. आता आम्ही आलो आहे एलिफंट राईड करण्यासाठी. इथे असे तिकीट्स काढावे लागतात. पर पर्सन 600 रुपये तिकीट आहे एलिफंट राईडसाठी. आता बघूया एलिफंट कधी येतील. माझा नंबर काय आहे, 24वा नंबर आहे माझा. बघूया आता. सो या हॉटेलमध्ये आज आमचं स्टे आहे क्रिस्टल टेकडीमध्ये. सो चल. ही आहे आमची रूम. हे आहे आमचं टेकडीचं रूम टूर. आता जस्ट आम्ही चेक इन केले हॉटेलमध्ये आणि हे आहे पूर्ण टेकडी मार्केट. आता बघू थोडंसं एक्सप्लोअर करतो. आम्हाला टाईम आहे 1 घंटा आहे, म्हणजे याच्यासाठी नंतर आमचे शो आहेत कथकली वगैरे. तर आम्ही विचार केला की 1 घंटा बसून काय करायचं, थोडंसं एक्सप्लोअर करूया मार्केट वगैरे. चलो. इथे फ्रेश बनाना चिप्स बनत आहेत. हे बघा इथे बनवतोय तो आणि इथे बनताय. थोडंसं घेऊया आपण. सो आम्ही रेडी झालेलो आहे आता. सो असं साधं सिम्पल बस आउटफिट एक चेंज केला मी आणि चष्मा, कारण की मला रात्री गाड्यांच्या लाईटीमध्ये क्लिअर नाही दिसत त्यामुळे. सो हा माझा आहे आउटफिट, फुल आउटफिट. असं थोडंसं ब्लर दिसेल. हा आहे माझं फुल आउटफिट. चला टाईम झाला आहे. बाय बाय बाय. चाललो आहे आम्ही हा शो बघण्यासाठी आणि 6 वाजता चालू होणार आहे. 6 वाजायला फक्त 5 मिनिट बाकी आहे आणि आता लेट झालं आहे आम्हाला थोडंफार. बट चलो गाईज, सर्व फॉरेनर आहेत. चलो काय झालं आणि मागे म्युझिक चालू आहे, आवाज येत असेल आय डोंट नो. आणि हे बघा गाईज फॉरेनर. बट ही एक गोष्ट चांगली आहे की फॉरेनर इंडियामध्ये येतात आणि या सगळ्या गोष्टी बघतात. म्हणजे बघू शकता आपलं इंडिया किती छान आहे. छान असेल तसं. चलो आता शो स्टार्ट झाल्यावर शूट करूया. And Rick Vanakkam.
झालेले आहेत. शोमध्ये ॲक्च्युली क्राऊडचा खूप जास्त आवाज होतो, म्युझिकचा वगैरे, त्यामुळे काहीच इतकं शूट प्रॉपर करायला नाही भेटलं. तरी पण मी काढल्यात व्हिडिओ. सो आता मी चाललो आहे हॉटेलवरती डिनर करून घेतो, कारण की डिनरचं टाईम लिमिट आहे ते 9 वाजेपर्यंत आणि आता अराऊंड 8:30 वगैरे झालेले आहेत. सो ऑब्वियसली फ्रीका तो आपण सोडून गेले. तर आधी डिनर करूया, नंतर मार्केट एक्सप्लोर करूया. मार्केटमध्ये आहे खूप काय काय घ्यायला, बट इतके एक्सपेन्सिव्ह आहे ना. जे मुंबईमध्ये 10 रुपयाला भेटतं ते इथे 40 रुपयाला भेटतं. सो त्यामुळे मी काहीच नाही घेणार आहे, फक्त एक्सप्लोर करू. जर काय आवडलं तर ठीकठाक बघू. चला आधी जेवायला जाऊया. तो आम्ही आलो आहे डिनरला. आता हे व्हेज सूप आहे आणि हे वालं नॉनव्हेज सूप आहे. यातमध्ये चिकन आणि अंडाचा मिक्स आहे. दोघांमध्ये काही फरक तर जास्त काही फरक तर वाटत नाही आहे. मी तर हे वालंच पिणार आहे बाबा. चलो स्टार्टरमध्ये आहे, हे इथं जास्त खाल्लं जातं वाटतं. हे फ्लावर मंचुरियन आहे, फ्लावर मंचुरियन. आणि हे सॅलेड इथे लागतच नाही. सो चला अजून काय यायचं बाकी आहे काय माहिती नाही. चलो. आणि हे सगळं जितकं पण ते देत आहेत ना आम्हाला ते अनलिमिटेड आहे. सो हे आम्ही डिनरमध्ये मागवलं आहे. चिकन करी, दाल फ्राय, राईस आणि चपाती. हे तर चपाती आणि चिकनचं कॉम्बिनेशन मला तर काही आवडत नाही, बट आता ॲडजस्ट करावं लागेल. चला खाऊया, भूक लागली आता. सो गाईज आता डिनर वगैरे करून आम्ही रूममध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो. आणि काही नाही, असंच होता आजचा दिवस. छोटासाच होता आणि थेकडीमध्ये इतकं काय असं बघण्यासारखं नाही. मुन्नरमध्ये खूप काय काय बघण्यासारखं होतं. सो आता मी फ्रेश वगैरे तर झालं आहे, आउटफिट वगैरे तर चेंज केलं आहे. आता आम्ही फटाफट झोपून घेतो, कारण की उद्या लवकर उठायचं आणि उद्या 4 घंट्याचं ट्रॅव्हल आहे, कारण की इथून जायचं आता दुसऱ्या लोकेशनला. सो असाच होता आजचा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.